Press the bell icon to get our new videos. नमस्कार. मागील भागात आपण भारतीय वास्तुकलेतील बौद्ध कालखंडातील स्तंभ यावर चर्चा केली होती. आपण या भागात स्तूप या विषयावर चर्चा करणार आहोत. बौद्ध कालखंडातील बौद्ध कलेला जेव्हा सुरुवात झाली, सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर स्तंभ, स्तूप, चैत्य विहार यांची निर्मिती करण्यास सुरुवात केली, कारण की बौद्ध धर्म प्रचारासाठी. मागच्या भागात आपण स्तंभावर बोललो, तसंच आता स्तूप या विषयावर आपण बोलणार. तर स्तूपाची निर्मिती का झाली आणि कशी झाली? बौद्ध धर्म प्रचाराच्या वेळेस किंवा गौतम बुद्धांचं महानिर्वाण झालं, त्यानंतर आपल्यासमोर काय प्रतीक असावं? आपण प्रार्थना पूजेसाठी जेव्हा अनुयायी किंवा भक्त किंवा बुद्ध अनुयायी काय प्रतिमा समोर ठेवतील? कारण की गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेला मान्यता दिलेली नव्हती. तर अशा वेळेस प्रतीक म्हणून काय असावं? तर या स्तूपाची निर्मिती झाली. तर स्तूपाची निर्मिती करीत असताना कशा प्रकारे केली पाहिजे? तर प्राचीन बृहदश्म युगात जेव्हा राजाचं, महान लोकांचं दहन किंवा मृत्यूनंतर दहन किंवा दफन होत होतं, त्यावर एक मातीचा ढिगारा आणि स्टोन सर्कल, वर्तुळात स्टोन्स लावले जायचे. तर ह्याच ढिगाऱ्याचा म्हणजे स्तूप म्हणून उपयोग केला. तर हा ढिगाऱ्यावर एक अलंकृत स्तूप तयार करण्यास सुरुवात झाली. सम्राट अशोकाने ह्या स्तूपाची निर्मिती भरपूर प्रमाणात केली. पण आपणास 30-40 स्तूप आपल्याला एस्केवेशनमध्ये आणि असे आढळलेले आहेत. तर ही स्तूप निर्मिती स्मारक म्हणून झाली, एक पूजेचं स्थान म्हणून झाली, एक पूजेचं पवित्र स्थान म्हणून झाले. तर ह्यातही 3 प्रकार होते. एक शारीरिका, पारिभोगिका आणि उद्देशिका. तर या 3 प्रकारांमध्ये वेगवेगळा असा भाग असा आहे की शारीरिका म्हणजे काय? तर गौतम बुद्धांच्या किंवा महान बौद्ध अनुयायांच्या शारीरिक भाग म्हणजे अस्थि, केस ही एका कलशात ठेवून त्यावर स्तूप उभारला जात होता. तो स्तूप म्हणजे शारीरिका होय. आणि पारिभोगिका म्हणजे गौतम बुद्धांच्या किंवा अनुयायांच्या त्यांनी वापरण्यात आलेल्या वस्तू, कमंडलू झालं, सोन्याचे काही वस्तू, काही स्फटिकाच्या वस्तू, की त्यांनी ज्या वापरलेल्या होत्या, त्यांच्यासोबत होत्या, अशा वस्तूंना एका लाकडी पेटीत ठेवून त्यावर स्तूप उभारला जात होता. तो पारिभोगिका होय. तसंच उद्देशिका, काही उद्देशाने ज्या भूमी पवित्र झालेल्या आहेत, गौतम बुद्धांचे जिथे पहिले प्रवचन झाले किंवा त्यांचं महानिर्वाण झालं, अशा काही मोठमोठ्या ठिकाणी की त्यांनी तिथे काही वास्तव्य केल्यामुळे ती जागा पवित्र झालेली आहे, अशा उद्देशाने जे स्तूप केलेले आहेत ते उद्देशिका स्तूप होय. अशा स्तूपांचे हे प्रकार आहे. आता या स्तूपांची धाटणी कशी झाली, त्याची मांडणी कशी आहे, त्याची बांधणी कशी आहे? हे स्तूप म्हणजे बांधीव स्वरूपात आहे. दगड आणि विटांनी बांधलेले स्तूप आहे. त्याची मुख्य मांडणी म्हणजे पहिले एक चौथरा, खाली जमिनीवर एक चौथरा, चौकट, तो आयताकृती किंवा चौकट असायचा. त्यावर अंड असायचं, त्याला डोम म्हणतात. त्या अंडाच्या वरती एक सपाट भाग थोडासा केला जातो, त्यावर हर्मिका, एक कंपाऊंड असतं, आणि त्याच्या मध्यभागात एक यष्टी आणि त्या यष्टीला लागूनच छत्रावली असते.
सर्कल केलेले असतात 3-4 असे, आणि त्याला छत्रावली म्हणतात. ही त्याची मुख्य ढाचा होय. आता ह्या ढाच्याच्या नंतर अनेक स्तूप तयार झाले. हे ढाचा तर आहेच, पण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे झाले. त्यात साची येथील स्तूपा, बरहूत येथील स्तूपा, साऊथला साऊदर्न स्तूपा म्हणून अमरावती स्तूपा आहे, तसं गांधार शैलीचे स्तूपा आहे. तर साची स्तूपाची मांडणी ही फार सुंदर आणि अजूनही आपल्याला बघायला मिळते, चांगल्या अवस्थेत आहे. सगळ्यात पहिले स्तूपाची मांडणी कशी होती तर नुसता एक चौथरा आणि त्यावर एक डोम, एक अंड. पुढे पुढे हे जे हर्मिका, यष्टी आणि छत्रावली झाल्या. पण साची स्तूपामध्ये विशेष म्हणजे साची स्तूपाला एक खालच्या प्रदक्षिणापथ होतं, त्याच्याभोवती एक कंपाऊंड म्हणजे वेदिका, आणि वेदिकेला लागूनच चारही बाजूला गेट होते, ते तोरण होय. तसंच थोडंसं वरती गेल्यावर अजून एक वेदिका आणि प्रदक्षिणापथ, आणि या वेदिकेवर जाण्यासाठी सोपान म्हणजे पायऱ्या, आणि वरती हर्मिकेलासुद्धा वेदिकांनी कंपाऊंड होतं, आणि मध्ये यष्टी म्हणजे एक दांडा आणि त्याच्यावर छत्रावली अशा रीतीने. आणि साची स्तूप हे फार अलंकृत केलेलं आहे. मेन म्हणजे त्याचे गेट अलंकृत केलेलं आहे. जे द्वार आहे ते द्वार म्हणजे तोरण. ह्या तोरणावरती फार छान रीतीने अलंकृत केलेलं आहे. तिथे शालभंजिका म्हणजे जे कॉर्नर्स होते त्या कॉर्नर्समध्ये जे अशा तिरप्या लाईन्स न देता तिथे शालभंजिका असे स्त्रीचं चित्र केलेलं आहे. तिला शालभंजिका म्हणजे हातात झाडाची फांदी घेऊन उभी असलेली अशी शालभंजिका आहे. आणि लयदार रेषांनी त्याचं अलंकरण केले आहे, वर्तुळांनी अलंकरण केलेलं आहे. काही प्राणी, पक्षी, फ्लावर्स, झाडांचा आकार असा आकार देऊन तोरण पूर्णपणे अलंकृत केलेलं आहे. आणि काही फिगर्स पण आहे. आणि जी वेदिका म्हणजे कंपाऊंडची जी रचना आहे ती फार वेगळी आहे. त्यात म्हणजे उभे असे दोन पिलर्सच्या मध्ये त्याला असं होल्स केल्या जायचे आणि त्याच्यामध्ये फिट केले जायचे बार असे फिट केलेले आहेत म्हणजे तिथे होल्समध्ये. तर अशा रीतीने ती रचना करून पूर्ण कंपाऊंड तयार केलेलं आहे. आणि 3 असे आडवे पिलर आणि 2 उभे पिलर असे करत करत एकमेकाला जोडून अशी कंपाऊंड वॉल केलेली आहे, ती म्हणजे वेदिका. म्हणजे अशा रीतीने तोरण, वेदिका, प्रदक्षिणापथ, पुन्हा थोड्यावरती डोमच्या वरती एक प्रदक्षिणापथ, तिथे वेदिका, आणि याला जोडल्या गेलेलं सोपान, हर्मिका, यष्टी आणि छत्रावली, हे सगळे झाले साची स्तूपाचे भाग झाले. आता या स्तूपात अजून एक म्हणजे द्वार जे तयार केलेलं आहे त्या द्वारमध्ये जाताना तुम्ही डायरेक्ट आतमध्ये न जाता तिथे अशी अडचण केलेली आहे, एल शेप दिला आहे, असं आत जाऊन पुन्हा त्याला असं वळण दिलं आहे आणि मग तुम्ही जाऊ शकता. म्हणजे डायरेक्ट तुम्ही न जाता ती बहुधा तेव्हा आक्रमण फार व्हायचे, तर आपल्या स्तूपांवर आक्रमण होऊ नको, ते इंटॅक्ट व्यवस्थित राहिलं पाहिजे बा, ह्यानुसार ती रचना केली आहेत. अशा रीतीने ह्याची अनेक वेगवेगळ्या प्रगती होत गेली या बांधकामात. तसंच बारहूत स्तूपामध्ये खूप अलंकृत आहे. बारहूत हे स्तूप इतकं अलंकृत आहे की तिथे पूर्ण जातक कथा दाखवलेल्या आहेत. गौतम बुद्धांच्या जीवनात त्यांच्या जन्माच्या आधी काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. मायावतीचे स्वप्न दाखवलेले आहेत. त्यांचा पहिला जन्म कुठला होता, हरिण म्हणून सोन्याचं हरिण होतं, तीसुद्धा कथा तिथे मांडल्या गेलेली आहेत. जेतावना अशा अनेक कथा म्हणजे ज्या काही त्या जातक कथा आहे त्या त्यांच्या तिथे मांडलेल्या गेलेल्या आहेत. आणि त्यांच्या शिल्पांकृत मानवी शरीरांचं जे शिल्पांकृत केलेलं आहे, उभार चित्र केलेले आहेत, उठाव शिल्पीकरण केलेलं आहे, ते खूप सुंदर रीतीने केलेले आहेत. त्यात काही प्राण्यांचा पण उपयोग केलेला आहे. ते प्राणी म्हणजे गौतम बुद्धाच्या जीवनाशी निगडीत असलेले वृषभ तुम्हाला दिसेल, हत्ती दिसेल, त्या सर्व गोष्टी, आणि घोडा, हरिण असे अनेक प्राणी तिथे काही काढलेले आहे की जे
बुद्ध जीवनांच्या संबंधित होते आणि कथा आहेत आणि पाना फुलांचं चित्रीकरण केलेलं आहे भारूत इथे फार सुंदर अलंकृत केलेलं आहे. जास्तीत जास्त फिगर ड्रॉइंग आपल्याला फिगर शिल्पित केलेल्या भारूत शिल्पावर दिसतात आणि असे हे भारूत शिल्प स्तूप आज आपल्याला पूर्णावस्थेत बघायला मिळत नाही, पण कलकत्त्याच्या म्युझियममध्ये अनेक त्याचे जे अवशेष आहेत ते ठेवलेले आहेत. ते विस्कळीत झालेले आहे, भग्नावस्थेत आहे, त्याचे काही अवशेष आपल्याला फक्त म्युझियममध्ये बघायला मिळतात. तसंच अमरावती स्तूपा साऊदर्न स्टाईलचं हे आंध्रमध्ये असलेलं अमरावती स्तूपा हे पानाफुलांनी अलंकृत केलेले आहे. इथे जास्त फिगरेटिव्ह काम नाही आहे. इथलं गेट वेगळं आहे, साचीपेक्षा तोरण वेगळे आहे. इथे बारचा उपयोग केलेला आहे आणि डायरेक्ट असं वळण न घेता डायरेक्ट तुम्ही आत जाऊ शकता अशा रीतीने त्याचा प्लान केलेला आहे. आणि पानं फुलं जॉमेट्रिकल आकार अशा आकारांनी ते अलंकृत केले आहे. तसंच गांधार स्टाईलचं हे जरा वेगळ्या रीतीचं आहे. इथे जरा परदेशाचा परकीय लोकांच्या कलेचा तिथे आपल्याला भाग दिसतो, आभास होतो. तिथे कोणाकृती अष्टकोन असे घेतलेले आहेत. मध्ये अंड तर आहेच, मेदी पण आहे, पण इथे वेगळ्या प्रकारे केलेलं आहे. छत्रावलीसुद्धा इथे वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे ती मधल्या दांड्याला लागूनच छत्रावली वेगवेगळ्या दिसत नाही अशा रीतीने भारूत स्तूपाची मांडणी गांधार शिल्पांची गांधार स्तूपाची मांडणी केलेली आहे. ह्या स्तूपांचा असा अभ्यास केला असता आपल्याला लक्षात येतं तेही इंटॅक्ट आणि स्तूपांच्या बाहेर म्हणजे मेन म्हणजे साची स्तूपाच्या बाहेर स्तंभ निर्मिती केली आहे. तसं प्रत्येक स्तूपाच्या बाजूला म्हणजे तोरणाच्या बाजूला गेटच्या बाजूला स्तंभ निर्माण केलेले आहेत आणि ते स्तंभ म्हणजे अशोक स्तंभासारखेच सिंहस्तंभ, वृषभस्तंभ, 4 सिंहस्तंभ किंवा आणि त्यावर चक्र आणि काही तोरणांवर सुद्धा चक्र निर्मिती केलेली आहे. तोरणच्या मध्यभागात जी सम्राट अशोकाने जे चक्र घेतले ते चक्र तिथे निर्मित केलेलं आहे. अशा रीतीने स्तूपांची निर्मिती केलेली आहे. ही निर्मिती ही बांधीव स्वरूपाची आहे, पण पुढे चैत्यामध्ये रॉककट आर्किटेक्चरमध्ये याची निर्मिती केलेली आहे. ते प्रार्थनागृहात आपल्याला आपण पुढच्या भागात चैत्य आणि विहार यावर अभ्यास करणार. त्यावर आपण हे रॉककट स्तूप चैत्यात कसे निर्माण केलेले आहे यावर आपण अभ्यास करू. नमस्कार.